थोडं मागे सर, थोडं मागे. पाठीमाग सर दादा वरती बघा. दादा बाय लागणार बाय लागणार. चला चालेल, चला बाजूला चला. या दादा वर 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 बसा. हे पाठीमाग सर दादा. चला 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 प्रांगण येथे मुक्कामासाठी दाखल होईल. निखिल करंबेकर सर, जयकुमार जाधव, पुढारी न्यूज, बारामती. याची देही याची गोळा पाहण्यासाठी कुठे नाही असा माऊल्या आणि तुकोबारायांचा खूप समाधानात प्रमाणे इथं हे सर्व ग्रामस्थ तसंच आध्यात्मिक क्षेत्रामध्ये विविध गावामध्ये जाऊन कीर्तन करणारे सर्व महाराज मिळून इथे एक यात्रा काढतात आणि ही आध्यात्मिक यात्रा मंदिरात जाऊन मग इथे येऊन मग इथून परत एकदा जिथं ते कीर्तन करण्यात जात असतात. त्यामुळे इथं जर तुम्ही बघितलं तर अख्ख्या महाराष्ट्रातले लोक इथं आलेले आहेत, भाविक इथं आलेले आहेत दर्शनाला आणि एक वेगळा उत्साह आपल्याला जाणवतो इथं. म्हणजे आता आपण म्हणजे सरपंच इथे आहेत, अशा पद्धतीने सर्वच लोक मिळून ही जयंती खूप मनापासून साजरी करतात. फक्त फरक एवढाच आहे, गेल्या वर्षी पोलीस प्रशासनाचे जे काही मनुष्यबळ आहे 50% कमी होतं. यंदा बाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस प्रशासन आहे. त्यामुळे ह्या गोष्टी बघितल्यानंतर कुठेतरी लोकांना सुद्धा वाटतं अरे इथं सामान्य लोकांचं ठिकाण आहे, उगाच एवढ्या मोठ्या प्रमाणात अख्ख्या जिल्ह्यातून इतर जिल्ह्यातून पोलीस आणण्याचं कारण काय. त्यामुळे ह्या गोष्टी कुठंतरी काही लोकांनी समजून घेतल्या पाहिजे. पण ठीक आहे, काही लोकांच्या मनात काही गोष्टी असतात, पण आमचं मन आणि लोकांचं मन आणि सामान्य लोकांचं मन साफ असतं. त्यात कुठेही राजकारण नाही, फक्त समाजकारण आहे.
असतील